पुण्यामध्ये जाऊयात, सुप्रिया सुळे बोलतायत। अनेक राज्यांमध्ये आज कार्यरत आहे। पुढच्या काही कालावधीमध्ये तुम्हाला अनेक संघटनेमधले नवीन आम्ही जे कार्यक्रम घेणार आहोत त्याचीही माहिती आज संध्याकाळच्या मीटिंगमध्ये नगरला आपल्याला कळेलच। पण तमाम महाराष्ट्रातली ही प्रेस, देशातली अनेक प्रेस, मला माहिती आहे की गेल्या महिना म्हणजे गेल्या किती 100 दिवस असतील, मी घरातून बाहेर पडले की तुम्ही असता, मी घरात शिरता नाही तुम्ही असता। त्यामुळे तुम्ही स्वतःच्या घरी जातात का नाही, का घरात तुम्ही पण पाहुणे झालाय असं खरंच झालेलं आहे। कारण खरंच या सगळ्याच प्रेसच्या टीमने कधी वाद झाले असतील, कधी कटुता झाली असेल, कधी एकामेकाला आम्ही म्हणले असेल, तुम्ही आम्हाला काय काय म्हणलं असाल, पण एक संविधानाच्या चौकटीत राहून आपण सगळ्यांनी जी एकामेकाला साथ दिली आणि या देशामध्ये संविधानानेच हा देश चालेल हे मायबाप जनतेने जो निर्णय घेतलाय त्याच्यामुळे सगळ्यात मोठी ताकद त्या एका मतामध्ये हे या भारताच्या जनतेने सिद्ध करून दाखवलं। तुम्ही धनशक्ती म्हणा, कुठलीही शक्ती म्हणा, त्याला या देशाने नाकारले। ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे। मला अतिशय दुःख होतं हे बोलताना, पण 50 खोके एकदम ओके सरकारला लागू पडत असेल, पण मायबाप जनतेला लागू होत नाही। त्यांनी सांगितलेलं आहे की 50 खोके इज नॉट ओके। त्यामुळे ते थोडेसे लोक काही कदाचित या खोक्यांमध्ये अडकले गेले असतील, पण या देशातली जनता ही स्वाभिमानी जनता आहे। हे पुन्हा एकदा ह्या सगळ्या इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये दाखवून दिलंय। आज रवींद्र दंगेकर जी आलेत, मी त्यांचेही स्वागत करते, आभार मानते। त्यांनीही सगळ्याच मतदार म्हणजे शिरूरला आणि बारामतीलाही खूप त्यांची मदत आम्हाला सगळ्यांना झाली। अगदी थोडक्यात त्यांचं इलेक्शन राहून गेलं, पण हरकत नाही, ते फार घट्ट आहेत। त्याच्यामुळे ऑक्टोबरमध्ये नक्कीच आमदार होतील याच्या माझ्या मनात काही मात्र शंका नाही, पण ते त्यांचं कर्तृत्व आहेच। पण मला एका गोष्टीचा आनंद त्यांनी आत्ताच केलेल्या एका कामाचा आहे की एक युवक आणि युवती, कदाचित दंगेकरजींनी ती लढाई लढली नसती तर कदाचित त्या 2 कष्ट करणाऱ्या मुला आणि मुलीला न्याय मिळाला नसता। हे जे आशीर्वाद आहेत ना, हे जे काम तुम्ही केले, कारण तुम्ही या देशाला दाखवून दिलं की या देशामध्ये जो कष्ट करणार आहे, जो सच्चा आहे, त्याला न्याय द्यायचं काम कोणी वाचा नाही फोडला तरी मैं हूं ना। त्यामुळे खरंच ज्या पद्धतीने ज्या पोर्सच्या केसमध्ये तुम्ही ज्या पद्धतीने लढला आणि प्रशासनाचा जो खरा चेहरा आहे, आणि पुण्यामध्ये मग ड्रग्ज असेल, जे आता पुण्यामध्ये जे पाणीवर कोयता गँग आहे, आजच सकाळी मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं की मला वाटतं हडपसरला का कुठे गाड्या फोडण्यात आल्या। म्हणजे प्रशासन नक्की महाराष्ट्रात आणि पुण्यामध्ये काय चाललंय मला विचाराल तर पुण्यामध्ये प्रशासनच नाही। कारण ड्रग्ज, आपला ससूनची होणारी सातत्याने बदनामी, ही पोस्टची केस असेल, आता सगळे काल एक दिवस काय पाऊस पुण्यात पडलाय तर सगळीकडे, म्हणजे माझ्या लोकसभा मतदारसंघात सिंहगड रोडला 2 वेळा वंदनाताई पाणी तुंबले, गेल्या 8 दिवसाची गोष्ट झाली। त्यामुळे पुण्यामध्ये ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे। मला दुःख एका गोष्टीचं होतं की शिक्षणाचं सुसंस्कृत असणारं माहेरघर म्हणून देशातून लोक मुलं तुमच्या माझ्या पुण्यात शिकायला पाठवतात, आणि तिथे अशा ज्या घटना होत्या त्याच्यात तुमच्या माझ्या पुण्याचं नाव खराब होत आहे। आणि याच्यासाठी जबाबदार कोण आहे? अर्थातच प्रशासन आणि हे ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे। त्यामुळे पुण्यासाठी मी प्रशांत दादा, अंकुश अण्णा, रवींद्रजी, वंदनाताई आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती करीन की तुम्ही एक फोरम करा की पुण्यासाठी आपण राजकीय सगळं बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी, काही लोक जे एक्सपर्ट्स आहेत त्यांची मदत घ्या, पण पुण्याची आन बान आणि शान या सरकारच्या नाकर्तेपणामुळे जी गेली आहे ती आपण नैतिक जबाबदारी घेऊन खरंच आजपासून कामाला लागूया। मग तुंबणं असेल, जे होणारी आज हत्या असतील, किंवा हे ज्या गाड्या फोडल्या जातात, म्हणजे ही आता रोजचीच बातमी झाली। जो उठतोय तो कुणाच्याही गाड्या फोडतोय आणि आपल्याला कळतही नाही। ते माझ्या मतदारसंघात तर दर 15 दिवसांनी वंदनाताई असं होतं। कोण आहे हा एलिमेंट जो पुण्यात वाढतोय? त्यामुळे याच्या विरोधात पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीने वेळ पडली तर रस्त्यावर उतरलं पाहिजे।